अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ स्वामी महाराज की जय. तर छांदोग्य उपनिषद चालू आहे आणि 6वा अध्याय शेवटचा अध्याय चालू आहे. त्यातला 11वा खंड आपण संपत आलेलो होतो. त्याच्यामध्ये आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं की वृक्षामध्ये ज्यावेळेस सगळ्याच फांद्या जर काढल्या तर ते शुष्क होत होतो आणि त्याच्यातलं चैतन्य निघून जातं. तेव्हा एक एक जर फक्त एकच फांदी काढली किंवा मुळाचा काही एकच भाग काढला एका तर त्या जाती ठिकाणी तो जलरस जो असतो तो असतो. आणि जोपर्यंत तो चैतन्य आहे तोपर्यंत वृक्ष हा जिवंत राहतो. हे उदाहरण आपण मागच्या वेळेस पाहिलं. आणि त्याच्यानंतर आपण हे पाहिलं. त्याच्यानंतर तिसरा जो मंत्र आहे तो आपण असा पाहिला की मंत्र असा आहे की एवमेव खलु सौम्य विद्धिती होवाच जीवापेतम वाव किलेदम म्रियते न जीवे म्रियत इति सय एषोणी मयित तदात्मामी दम सर्वम तत्सत्यम तत्सत्यम आत्मा तत्वमसी श्वेतकेतो इति भूय इव मा. भगवान विज्ञान विज्ञापयात्विति तथा सौम्य होवाच. अर्थ असा आहे की हे सौम्य, अगदी अशाच प्रकारे तू जाण की जीवापासून रहित झाल्यावर हे शरीर जे आहे हे मृत अवस्थेमध्ये जाते. पण जीवाचा कधीही मृत्यू होत नाही. जीवात्मा हा दुसऱ्या देह धारण करण्याकरता त्या शरीर तो पुढे निघून जातो आणि शरीराचा मृत्यू होतो. मृत्यू कशाचा होत असेल तर शरीराचा होतो असं अरुणीने सांगितलं. आणि पुढे तो म्हणतो की जो अणिमा आहे तद्रूपच सर्व आहे असं त्याने विधान केलं. अणिमा या शब्दाचा अर्थ अणु इतका सूक्ष्म, म्हणजे जो अंतिम सूक्ष्म जे तत्व आहे ते म्हणजेच आत्मतत्व आहे. तेव्हा बाकी सर्व जे ब्रह्मांड आहे किंवा जगत जे आहे ते ह्या ब्रह्मतत्वानेच ओतप्रोत भरलेलं असल्यामुळे तद्रूपच आहे. म्हणून जे सूक्ष्मात अतिसूक्ष्म जे ब्रह्मतत्व आहे त्या ब्रह्मतत्वानीच हे संबंध ब्रह्मांड जे आहे व्याप्त आहे आणि त्याच्याच ते स्वरूप आहे असं अरुणींनी शेवटी त्याच्यामधलं निष्कर्ष सांगितला. तेव्हा अरुणीच्या ह्या प्रकारचं सर्व सांगितल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा श्वेतकेतू म्हणतो की भगवान मला पुन्हा एकदा अजून काही दृष्टांत देऊन सांगावे. तर तो म्हणतो त्यावर पुन्हा तो ठीक आहे असं म्हणून पुढे तो विधान करतो. तर याचा आशय असा आहे ह्या तिसऱ्या मंत्राचा की हे सौम्य, ठीक आहे की अशा प्रकारे तू जाण की जीव तत्वाने युक्त झालेले शरीरच हे मरत असते. जीव कधीही मरत नाही. कारण की कार्य जे आहे शेष राहिल्यावरच झोपेतून उठलेल्या पुरुषास, जसं पुरुष हा झोपेतून जागृत झाल्यानंतर आपल्याला काय करायचं याची स्मृती त्याला राहते त्या प्रकारे, आणि त्याला स्मरण येतं की आपल्याला काय करायचंय पुढे, आणि मग लगेच तो पुढचा आपला कार्याला प्रारंभ करतो. आणि मग तसंच तो जो जीवात्मा जो आहे तो काहीतरी इच्छा ह्या आपल्या बरोबर घेऊन जातो आणि देहाला सोडल्यानंतर पुन्हा दुसरा देह धारण करताना त्याची स्फूर्ती जागृत असते की आपल्याला काय करायचं, आपण कशाकरता जन्म घ्यायचा आहे. आणि म्हणून तो परत एकदा जन्म घेतो आणि आपलं कार्य चालू ठेवतो. म्हणून जीवात्म्याला मृत्यू नाही. मृत्यू जो आहे तो देहाला मृत्यू आहे. देह हा प्रकृतीने युक्त आहे. जीवात्मा हा चैतन्य प्रकृती म्हटले त्याला, म्हणजे तो चैतन्यच आहे. त्यामुळे चैतन्याला हे मृत्यू नसतो. तेव्हा अग्निहोत्राच्या कारणाने सुद्धा हा आपण पाहतो की जीवात्म्याच त्या ठिकाणी सय एशोणिमा असं म्हटलेलं, म्हणजे अणिमा तिथे शब्द वापरला आहे. तेव्हा त्याचा अर्थ सुद्धा हा तो सूक्ष्म अतिसूक्ष्म असा तो ते आत्मतत्व आहे आणि त्या आत्मतत्वाला कधीही मृत्यू नाही. परंतु जे अत्यंत स्थूल म्हणजे जे पृथ्वी तत्व आहे त्याला रूप असणारा आणि संसार असणारा हा जो सूक्ष्म रूपाने जो आत्मा आहे तोच या ठिकाणी नामरूपासहित या पृथ्वी तत्वातून व्यक्त होतो. तोच सद्रूप झालेला असतो. सच्चा कशा प्रकारे उत्पन्न होत असतो तर त्याचे जे त्याला त्या गोष्टी भगवान म्हणतात की भगवान मला हा दृष्टांतद्वारे तुम्ही जे समजून सांगितलं आहे. तेव्हा श्वेतकेतू म्हणाला की तेव्हा पित्या म्हणाला की परत मला हे सांगा, म्हणजे काय होतं या प्रत्येक ठिकाणी जे काही वर्णन केलेलं आहे ना
त्या वर्णनाला तंतोतंत ज्याचं आकलन व्हायला पाहिजे ते श्वेतकेतूला होत नाही. तो कुठेतरी जवळपास पोचतो आणि पुन्हा कुठेतरी त्याचं समाधान नाही होत, आणि म्हणून पुन्हा एकदा तो म्हणतो की मला थोडं समजलं पण परिपूर्णपणे समजलं नाही. तेव्हा आणखीन काही दृष्टांताद्वारे तुम्ही मला समजून सांगा. त्यावर श्वेतकेतूला त्याची पिता जे अरुणी आहेत ते त्याला म्हणतात की सौम्य, ठीक आहे, मी पुन्हा एकदा तुला सांगेन. अशा प्रकारे ह्या छांदोग्य उपनिषदातील 6व्या अध्यायातील हा 11वा खंड या 3ऱ्या मंत्राच्या निमित्ताने हा परिपूर्ण होतो. आता द्वादश खंडामध्ये आता पुढे काही दृष्टांत दिलेले आहेत त्यांनी. नॅग्रो फलाच्या दृष्टांताद्वारे त्यांनी उपदेश केलेला आहे. आणि त्यामध्ये त्यांनी असं हे जे फळाचं उदाहरण देताना तो स्थूलापासून सूक्ष्म स्थितीपर्यंत तो आत्मतत्व हे कसं आहे हे या नॅग्रो फलाच्या दृष्टांताद्वारे त्यांनी आत्मबोध केलेला आहे, आत्मतत्वाचा उपदेश केला आहे. तेव्हा जर तू ह्या गोष्टीस प्रत्यक्ष करण्याची भूमिका घेऊ इच्छित असशील, जर तुला प्रत्यक्ष त्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर नॅग्रोफला मत इथे तेदिम भगव इति बिंदवतीम भिन्न भगव इति किमत्र पश्यसीत्य पव्य इवेमाधाना भगव इत्यासामंगैक भिंदंती भिन्ना भगव इति किमत्र पश्यसिती न किंचन भगव इति. आता त्याने याचा अर्थ मी सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये त्याने आता आत्मतत्व कसं आहे, स्थूलातून आपण सूक्ष्मापर्यंत कसं जाऊ शकतो याचं एक उदाहरण दिलं आहे. या ठिकाणी वटवृक्षाचं उदाहरण दिलेलं आहे आणि वटवृक्षाला एक मोठं असं फळ लागलेलं असतं आणि श्वेतकेतू म्हणतो की भगवान ते फल घेऊन या. अरुणी म्हणतो की आता तू हे फळ घेऊन ये आणि ह्या फळाला, म्हणजे हे कशाचं फळ आहे, हे वटवृक्षाचं फळ आहे. त्याच्यामुळे अरुणी म्हणजे त्याचा पिता श्वेतकेतूला सांगतो की आता ह्या फळाला तू फोड आणि मला दाखव फोडलेला. त्यावर श्वेतकेतू म्हणतो की ठीक आहे. आणि मग तो पुढे म्हणाला की भगवान मी हे फळ जे आहे फोडलेले आहे हे बघा. तेव्हा अरुणी म्हणतो की ह्यामध्ये तुला काय दिसत आहे. तेव्हा श्वेतकेतू म्हणतो की भगवान यामध्ये बारीक बारीक छोटे 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 बिया असलेले दाणे आहेत, म्हणजे हे अणूच्या समान अगदी सूक्ष्म दाणे मला दिसत आहेत ह्या फळामध्ये. तेव्हा अरुणी म्हणतो ठीक आहे वत्स, त्यापैकी तू काय कर, एक एक दाणा घे आणि त्या दाण्याला परत फोड. म्हणजे ते अत्यंत सूक्ष्म असे ते वटवृक्षाचे बी जर तुम्ही कधी पाहिलं असेल तर ते अत्यंत मोहरीपेक्षाही खूप लहान असतं. त्यामुळे ते अतिशय सूक्ष्म असतं. असं ते सूक्ष्म जेव्हा ते दिसायला लागतात त्याच्यावर, तेव्हा ते पुढे म्हणतो की तू असं कर की त्या सूक्ष्म असलेलं जे बी आहे त्या बियाला तू आता पुन्हा त्यालाही फोड तू. त्यावर श्वेतकेतू म्हणतो की ठीक आहे, मी फोडेन ह्याला. आणि मग त्याला कुटतो आणि कुटल्यानंतर तो म्हणतो आपल्या पिताजीला की हे मी बी सुद्धा जे आहे अतिसूक्ष्म असे ते सुद्धा मी फोडलेलं आहे. त्यावर अरुणी म्हणतो की आता ह्याच्यामध्ये तुला ह्या फोडल्यानंतर तुला काय दिसत आहे. म्हणजे ते आधीच बी जे आहे अत्यंत सूक्ष्म असं होतं. त्या त्या सूक्ष्म अतिसूक्ष्म अशा त्या बियाला ज्यावेळेस तो फोडतो तेव्हा ते हवेत उडून जातं. म्हणजे त्याचा जो भुगा इतका होतो की तो भुगा जो आहे तो तिथे जमिनीवर दिसतच नाही. तर तो हवेमध्ये हवेच्या झुळकीबरोबर तो हवेत उडून जातो. आणि त्याच्यावर परत एकदा आरुडी त्याला म्हणतो, अरे तू फोडलायस का, आता मला हे सांग की तुला काय दिसत आहे. त्यावर श्वेतकेतू पाहायचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की भगवान मला आता काहीही दिसत नाही. म्हणजे पहिल्यांदा फळ आहे, फळ फोडलं, फळ फोडल्यानंतर त्यामध्ये अतिसूक्ष्म अशा बिया दिसल्या. त्या बियांनाही फोडायला सांगितला. तेव्हा त्याला फोडल्यानंतर त्या बिया ज्या आहेत त्याचा म्हणजे भुगा झाला अगदी अगदी फाईन पावडर ज्याला म्हणता येईल. आणि आणि ते जे पावडर आहे ते असं आकाशात उडालं आणि त्यांनी सांगितलं की तू आता याला बघ.
आणि ज्यावेळेस तो त्याला बघतो तेव्हा त्याच्या असं लक्षात येतं की मला काहीही दिसत नाही. तेव्हा तो उत्तर देतो की काहीही नाही भगवन. तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की ह्या महान वटवृक्षापासून प्राप्त झालेलं एक फळ त्यांनी आणलं आणि त्याला सांगितलं की हे फळ जे आहे आता तू हे या फळाला मला दाखव. दाखवल्यानंतर त्यांनी अरुणीला सांगितलं की तू अरुणीने त्याला सांगितलं या फळाला तू फोड. त्यावर श्वेतकेतू म्हणाला की बा हा ठीक आहे मी फोडलंय. त्यावर पित्याने काय सांगितलं की तू आता ह्याच्यामध्ये पाहत आहेस का तुला काय दिसतंय. तर श्वेतकेतू काय म्हणतो की मी अणुरेणू इतक्या सूक्ष्म अशा बीजास पाहत आहे. अरुणी म्हणाला की हे वत्स या कशापैकी तुला एका कणास फोड. हे सगळे जे बारीक बारीक जे बिया दिसतात त्यातलं एक घे तू आणि एक कण हातात घेऊन त्यालाही फोड. तेव्हा श्वेतकेतू म्हणतो की भगवान त्यालाही फोडलं. त्यावर अरुणी म्हणतो की त्यामध्ये तुला काय दिसतंय आता. असं सांगितल्यावर श्वेतकेतू म्हणतो भगवान मला आता काहीही दिसत नाही. असे हे 3 टप्पे त्याचे पाहिले. फळातून बी आणि बियाला जेव्हा कुठलं तेव्हा काहीही शिल्लक राहत नाही. अशी ही स्थिती त्यांनी वर्णन करून सांगितली. त्याच्यानंतर पुढे आता दुसऱ्या मंत्रात काय म्हणतात. तम होवाच यम वै सौम्यैत मणिमानम न निभालयस एतस्य वै सौम्यैषो अणिम्न एवं महान्यग्रो धस्तिष्ठती श्रद्धस्त्वम सौम्येत. अर्थ असा की तेव्हा अरुणी म्हणाला की हे सौम्य ह्या वडाच्या बीजाच्या ज्या काही अळिमा म्हणजे सूक्ष्म अतिसूक्ष्म अशा ज्या काही बिया आहेत त्या ह्या मोठ्या वटवृक्षाची निर्मिती करण्याची त्या अणूमध्ये शक्ती होती. म्हणजे त्याचं जे बीज आहे ते बीज हे इतकं सूक्ष्म आहे परंतु या सूक्ष्म बीजामध्ये सबंध वटवृक्ष निर्माण करण्याची सबंध क्षमता आहे. तेव्हा ही गोष्ट कदाचित तुझ्या लक्षात येणार नाही. तर या अत्यंत सूक्ष्म अणू इतक्या सूक्ष्म असलेल्या ह्या वटवृक्षाच्या बीजामध्ये हे पूर्णपणे वटवृक्ष हे मला दिसतंय आणि त्या वटवृक्षाला निर्माण करण्याची ही सबंध क्षमता जी आहे ती त्या बीजामध्ये आहे. आणि हे तू लक्षात घे आणि हे मी जे सांगतोय त्याच्यावर तू श्रद्धा ठेव. तेव्हा त्याचा आशय असा आहे की त्या पुत्रास अरुणीने सांगितले की हे सौम्या वडाच्या बीजाचे विभाजन केल्यावर त्या वटबीजाच्या आणि अणिमास ज्या वटबीजाच्या अणिमास तू पाहू शकत नाहीस. तरी हे सौम्य पहा निश्चितच त्या बीजामध्ये ह्या कार्यभूत असणाऱ्या ह्या मोठ्या मोठ्या फांद्या आहेत, स्कंद आहेत, फलं आहेत आणि अतिशय पानाने असा युक्त हा महान असा हा जो वटवृक्ष आहे तो ह्या अत्यंत अणु इतक्या सूक्ष्म बीजामध्ये तो त्याच्यामध्ये उपलब्ध आहे. तेव्हा ते तू कल्पनेने त्याचा प्रयत्न कर आणि त्या कल्पनेतून तू पहा की हा पूर्ण मोठा वटवृक्ष या बीजामध्ये आहे आणि तो उत्पन्न होऊन तो उभा राहिलेला आहे अशी तू कल्पना कर. अशा प्रकारे येथे तिष्ठती या क्रियेस पूर्व उत शब्दाचा विनियोग केला आणि त्यामुळे हे सौम्य विश्वास कर की ज्या रूपादी इत्यादी ह्याच्याने स्थूल जगत हे अत्यंत सूक्ष्म सत्पासून निर्माण झाले हे ह्या ठिकाणी सांगायचंय. सत्तत्व म्हणजे सच्चिदानंद तत्व म्हणजे ब्रह्मतत्व. या ब्रह्मतत्वातून हे ब्रह्मांड निर्माण झालेलं आहे आणि त्या ब्रह्मतत्वामध्ये ते आहेच. आधीच तर ब्रह्मतत्व आमच्या डोळ्याला दिसत नाही. ते अतिशय सूक्ष्म आहे, अव्यक्त स्थितीमध्ये आहे आणि त्या अव्यक्त स्थितीमध्ये असलेल्या त्या ब्रह्मतत्वामध्ये हे विशाल ब्रह्मांड तिथे त्याच्यामध्ये ओतप्रोत आहे. हे त्यांना हा सिद्धांत सांगायचा आहे आणि हा सिद्धांत सांगण्याकरता त्यांनी दृष्टांत जो दिला तो वटवृक्षाच्या बीजाचा दिला. हा बीजच मुळातून अत्यंत सूक्ष्म आहे आणि त्या सूक्ष्म बीजामध्ये हा सबंध वटवृक्ष त्याच्यामध्ये आहे. सर्व फांद्या आहेत, फळ आहे, पानं आहेत, पारंब्या आहेत आणि हे सर्व मला दिसतंय. तू पण तुझ्या कल्पना ताणून त्या ठिकाणी तू पहा. तेव्हा जर तुला जर दिसले तर तुला मग तेही दिसेल की ब्रह्मतत्वातून ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली, सत्तत्वातून सद्रूप असलेलं जगत कसं निर्माण झालं हे तुझ्या लक्षात येईल. तेव्हा युक्ती आणि शास्त्र या दोन्हीचा उपयोग जर केला तर आपल्याला
ह्या बाह्य विषयामध्ये आसक्ती चित्त स्वभावाने प्रवृत्तीशील असा जो पुरुष आहे की ज्याचं अत्यंत सूक्ष्म विषयामध्ये प्रवेश होऊ शकतो, पण कल्पनाशक्ती त्याची तेवढी पाहिजे, अन्यथा ते मोठं कठीण आहे. तिथे श्रद्धा पाहिजे. श्रद्धा कर, कारण की श्रद्धेच्या असल्यानेच जिज्ञासेमध्ये असलेला जो विषय असतो त्या विषयांचं हे संपूर्ण श्रद्धेनेच समाधान होऊ शकतं आणि त्याच वेळेस या विषयामध्ये ज्ञान होण्याची संभावना असते. भगवद्गीतेत सुद्धा म्हणजे श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धा ही असली पाहिजे, आपल्या गुरुवर श्रद्धा पाहिजे आणि गुरु काय सांगतात त्याच्यावर अतिशय एकाग्रतेने ते श्रवण करून त्याच्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे. मग तुम्हाला निश्चित असं ज्ञान होतं असं ह्या ठिकाणी सांगितलंय. तेव्हा माझं मत असं आहे की दुसऱ्या दिशेने होत असतं, कारण कारणाने मी जर ह्या कारणाने मी पाहू शकत नाही इत्यादी श्रुती कारण ते दिसत नाही, अव्यक्त आहे. तर अव्यक्त असेल तर आपल्याला आधार कशाचा घ्यावा लागेल, तर आपल्या कार्यकारण भावाचा घ्यावा लागेल. कल्पना कल्पना म्हणजे त्याच्यामध्ये असलेलं जे लॉजिक आहे, म्हणजे त्याच्यापासून काय निर्माण होऊ शकतं ह्याचा आधार जर तुम्ही घेतला आणि त्याच्याबरोबर जर श्रद्धा ठेवली तर तुम्हाला या बीजामध्ये हे वृक्ष दिसेल, या ब्रह्मतत्वामध्ये तुम्हाला ब्रह्मांड दिसेल. तर ही आणि हे सगळे जे तत्वज्ञान आहे हे श्रुतीने प्रमाणबद्ध केलेलं आहे. तेव्हा श्रुतीने प्रमाण केलेलं आहे की अशा प्रकारे या ब्रह्मतत्वाच्या अव्यय बीजातूनच ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली आहे आणि त्या ब्रह्मांडामध्ये ओतप्रोत ते ब्रह्मतत्वच आहे, असा हा सिद्धांत पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने इथे मांडलेला आहे. तेव्हा हा सिद्धांत वारंवार इथे मांडतायत. आपण पाहतोय, आपण बऱ्याच आता मागचे काही आपण हे खंड पाहिले, त्या खंडामध्ये वारंवार हा सिद्धांत मांडलाय की ब्रह्मांड जे बनलंय कसं आहे तर ब्रह्मतत्वापासून बनलंय आणि ब्रह्मतत्व सूक्ष्म अतिसूक्ष्म अव्यक्त असलं तरी जेव्हा त्या अव्यक्त ब्रह्मतत्वाला आपण आपल्या कल्पनेने आपल्या ध्यान साधनेने जर आपण त्याचं प्रकाशमय असं जर आपण त्याचं दर्शन घेतलं तर त्या प्रकाशाच्या मध्येच ते अनंत ब्रह्मांड असे त्या ठिकाणी असतात हे आपल्याला त्या कल्पनेने कळेल. आणि नंतर जेव्हा गुरुवर श्रद्धा ठेवली तर ती जी कल्पना आहे ती प्रत्यक्ष तुम्हाला डोळ्यांनी पाहायला मिळेल असा सिद्धांत तिथे मांडलाय. ह्या सिद्धांताचा जो उपयोग आहे तो आधुनिक ह्या तत्वज्ञान आधुनिक जे शास्त्र आहे भौतिकशास्त्र आहे त्या भौतिकशास्त्रामध्ये सुद्धा आपण पुष्कळदा अशा काही पॉईंटवर येऊन बसतो की ज्या 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 बिंदूवर आपल्याला असं लक्षात येतं की हे परस्पर विरोधाभास आहे की जे अतिशय सूक्ष्म जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये विशाल गोष्ट कशी काय येऊ शकते, हा विरोधाभास आपल्याला सुरुवातीला असा वाटू शकतो. परंतु खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सूक्ष्म गोष्ट आहे तीच अत्यंत विशाल होत असते. जशी पाण्याची वाफ झाली तर वाफ जी आहे ही सूक्ष्म पाण्यापेक्षा सूक्ष्म आहे, पण ती पाण्यापेक्षा जास्त व्याप्त असते. जेव्हा पाण्यातून जी वाफ बाहेर निघाली तर ती कशी कशी ती आपल्याला लक्षात येते का, पण ती पूर्ण सगळ्या त्या ह्याला पोकळीला पूर्ण व्याप्त करत असते. पाणी त्या तुलनेने भांड्यातच असतं, बर्फ जे आहे ते अजूनही लहान असतं. म्हणून जसं जसं सूक्ष्मतेला आपण जातो तसं तसं ते व्याप्त होऊन जातं. म्हणून त्या ब्रह्मांडामध्ये ब्रह्मतत्व आहे हा जर सिद्धांत तुम्हाला जर एकदा लक्षात आला तर जे आधुनिक शास्त्र जे आहेत भौतिकशास्त्र त्या भौतिकशास्त्राचे अनेक प्रकारचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उत्तरं त्याच्यामध्ये मिळतील. कारण आता जसं सापेक्षवाद सांगितलं आईन्स्टाईनने, पण त्या सापेक्षवादामध्ये त्याला निरपेक्ष गोष्ट सांगताच नाही आली. कारण सगळंच काही एकमेकाला तुलनात्मकच आहे, सगळंच सापेक्ष आहे. म्हणजे सगळ्याची उत्पत्ती स्थिती लय होते आणि उत्पन्न होतं आणि कालांतराने नष्ट होतं, ह्याच्या पलीकडे तू सांगू शकला नाही. किंवा विविध जी पोकळी असते त्या पोकळीमध्ये हे नियम भिन्न भिन्न असतात. मग त्याचा संदर्भ जर घ्यायचा असेल तर कशाचा संदर्भ घ्यायचा, कोणत्या संदर्भाने ही सर्व हे ब्रह्मांड भ्रमण करतंय, तर तो संदर्भ जर तुम्हाला कळाला नाही तर तुम्ही तुमचे संदर्भही बदलतील आणि तुमचे सिद्धांतही बदलत राहतील. तर हे बदलणारे सिद्धांत आहेत तर त्याला सिद्धांत म्हणताच येणार नाही. जे बदलतं ते सिद्धांतच नाही आहेत, जे कायम राहतं तो तेच सिद्धांत आहेत. तेव्हा त्या सिद्धांतापर्यंत पोचायचं असेल तर आपल्याला ब्रह्मांडामध्ये ब्रह्मतत्व काय आहे हे लक्षात आलं पाहिजे. ते एकदा लक्षात आलं आपल्याला तर विज्ञानाच्या कोणत्याही शाखेतले जे संशोधन आहे ते त्याची वाट ही मोकळी होईल आपल्याला. म्हणून हे सर्व सांगण्याकरता म्हणून हा सगळा प्रयत्न आहे.
त्याच्यानंतर पुढे या 12व्या खंडातलं तिसरा मंत्र काय म्हणतोय ते आपण बघू. स एशो आणि आणि मैतादात्म्या ती दम सर्वम तत्सत्यम सम आत्मा तत्त्वमसि श्वेतकेतो इति भूय एव मा भगवान विज्ञापवत्विती तथा सौम्येती होवाच. अर्थ असा आहे की हा जो येथे आडिमा आहे, आडिमा म्हणजे काय, आडू इतका सूक्ष्म, तर तो आडिमा जो आहे तोच तद्रूपच आहे आणि तोच सर्व आहे, असा हा सिद्धांत मांडला त्यांनी. की आडिमा म्हणजे सूक्ष्मात अतिसूक्ष्म, जो सूक्ष्मात अतिसूक्ष्म आहे तोच आत्मा आहे आणि तो आत्मा जो आहे तो सर्वत्र सर्वव्याप्त आहे. म्हणून हा जो आडिमा आहे त्या तोच एतद रूप, तोच त्याच्याशीच एकरूपता झालेला असा तो आत्मा आहे. तेव्हा हे श्वेतकेतू आणि तो जो काही सूक्ष्मात अतिसूक्ष्म आत्मा जे मी म्हणतोय ना, तेच तू आहेस. म्हणजे तुझं जे अस्तित्व आहे ना, तो त्या अस्तित्व हे त्या आत्मतत्वाचंच आहे. तुझं अस्तित्व म्हणजे केवळ तुझ्या देहाचं किंवा दिसणारं अस्तित्व नाही, तर असणारं अस्तित्व जे आहे ते आत्माबोध झाल्यानंतरच तुला कळेल की जे आत्मतत्वाचं जे अस्तित्व आहे तेच अस्तित्व सर्वत्र सर्वव्याप्त आहे. आणि श्वेतकेतू तू सुद्धा ते आत्मतत्वामध्येच आहेस, तू स्वतः आत्मतत्वाच आहेस, असं आरुढीने त्याला निवेदन केलं. तेव्हा श्वेतकेतू आता आणखीन चिंतनामध्ये गेला की बाबा हे सगळं आपल्याला समजण्याच्या पलीकडे आहे, तुम्ही सांगताय पण आपल्या कल्पना तिथपर्यंत झेपवत नाही. म्हणून तो पुन्हा एकदा म्हणाला की भगवान मला पुन्हा एकदा समजून सांगा आणि मला अजून काही चांगले दृष्टांत सांगा. त्यावर तो अरुणी म्हणाला की ठीक आहे सौम्य, मी पुन्हा एकदा तुला सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या मंत्राचा आशय असे की स यह इत्यादी श्रुतीचा अर्थ हाच आपण पूर्वी सांगितला आहे त्याप्रमाणेच, की जे सत जगताचं कारण आहे आणि मग ते उपलब्ध का होत नाही, तर भगवान ह्या गोष्टीच आपण दृष्टांतद्वारे मला पुन्हा पुन्हा एकदा सांगा असं त्यांनी सांगितलं. आणि सौम्य हे श्वेतकेत आरुढी म्हणाला की ठीक आहे मी तुला सांगेन. अशा प्रकारे हे छांदोग्य उपनिषदातील 6व्या अध्यायाचा हा 12वा खंडावरचं भाष्य जे आहे हे इथे संपतं. त्यानंतर आपण 13वा खंड, त्रयोदश खंड. आता इथे त्याने वेगळा दृष्टांत दिलेला आहे. आणि दृष्टांताचे प्रकार बघा तुम्ही, आधी नद्यांचे दृष्टांत दिले, नंतर वृक्षाचे दिले, मधमाशी आणि मध याचं आपण दृष्टांत पाहिला. आता जो आहे ना हा अ, अ, 13वा खंड आपण सुरू करतोय, तर त्याच्यावर त्याचा विषय असा आहे की लवणाच्या दृष्टांताद्वारे इथे उपदेश केला. लवण म्हणजे मीठ, मिठाचा दृष्टांत दिलेला आहे आणि त्या दृष्टांताद्वारे उपदेश केला आहे. तेव्हा इथे विद्यमान असल्यावर देखील कोणत्या कोणत्या वस्तू उपलब्ध होत नाहीत हे आपल्याला ह्याच्यामध्ये सांगितलं आहे. की अशा ह्या प्रकारांतराने म्हणजे त्याची जी उपलब्धी होऊ शकते या विषयामध्ये दृष्टांत आणि श्रवण कर. जर तू ह्या गोष्टी प्रत्यक्ष करणे असे इच्छित असशील तर तू हा मंत्र ऐक आणि ह्याचा आशय तू समजून घे. म्हणजे तुला असं दिसेल की प्रत्यक्ष आपल्याला दिसत नाही पण प्रत्यक्ष आहे अशी जे काही वस्तू आहे. आता म्हणजे आत्मतत्वाबद्दल आपण काय म्हणतो की बा ते आहेच आहे पण दिसत नाही. दिसलं नाही म्हणून काय झालं, ते आहेच आहे हेच वाक्य बोललं जातं. तर हे वाक्य तुझ्या लक्षात येत नाही आणि म्हणून तू म्हणून मला पुन्हा एकदा समजून सांगा की दिसत नाही पण आहे, तर हे मी कसं काय समजून घेईन. आणि आजच्या आधुनिक विज्ञानामध्ये सुद्धा हाच प्रश्न आहे. आधुनिक विज्ञान काय म्हणतं की आम्हाला तुम्ही दाखवा परमेश्वर आहे का, तर तुम्ही दाखवलंच नाही तर आम्ही कसं काय मानायचं बुवा काय, की जे आहे तुम्ही म्हणता पण दिसत नाही. आता हे जे उदाहरण दिलंय ना हे मंत्र आपण पाहू. या मंत्रामध्ये जे मिठाचं उदाहरण दिलंय तर त्या उदाहरणामध्ये असं स्पष्ट सांगितलंय की जे दिसत नाही पण आहे हे सिद्ध करण्याकरता म्हणून हा मंत्र आहे. तेव्हा मंत्र असा आहे, लवणम एतद्दुक्ते वधायाथ मा प्रात रूपसिद्धया इति स तथा चकार तब्भोवाच यद्दोषा लवणमुदके वाधा अंग तदा हरेति तद्धाव मृष्य न विवेद. म्हणजे त्याचा अर्थ असा की ह्या मिठाला जर ह्या मिठास जर पाण्यात टाकल्यावर उद्या प्रातःकाळी माझ्या ते पाण्यात टाक तू आणि त्याला चांगलं ढवळून घे आणि ते पाणी उद्या सकाळी माझ्याकडे घेऊन ये असं त्याने अरुणीने श्वेतकेतूला सांगितलं. तेव्हा श्वेतकेतू म्हणाला ठीक आहे मी करतो त्याला. तेव्हा अरुणीने सांगितल्याप्रमाणे त्याने काय केलं की अरुणी काय म्हणाला त्याला आधी की वत्सा, रात्री तू हे जे मीठ पाण्यात टाकले आहेस ना त्याला
तू चांगलं व्यवस्थित ढवळून घे आणि मला तू परत त्याला घेऊन ये मला दाखवण्याकरता. परंतु त्याने त्याने असं पाहिलं की आता हे पाणी पुन्हा एकदा आणल्यानंतर त्याने प्रश्न विचारला की काल रात्री ह्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यात मिठाचा खडा टाकला तू आणि खडा टाकून त्याला व्यवस्थित त्या ठिकाणी त्याला ढवळलं, ढवळून तू ठेवलं आणि नंतर आता सकाळी जेव्हा घेऊन आला तेव्हा वडील त्याला म्हणतात की काय रे काल पाण्यामध्ये तू मीठ टाकलं होतं की नाही? हो टाकलं होतं. मग मला आता ते मीठ दाखव कुठे आहे ते. तेव्हा तो म्हणाला की कितीही ओळखलं तरी ते मीठ मिळणार नाही, ते मीठ दिसत नाही, त्यामुळे ते मीठ आता नाहीच आहे. म्हणजे सांगितलं काय त्याने की आधी मीठ होतं आणि नंतर मीठ नाही, म्हणजे होतं, आहे आणि नाही. आता ह्याचं स्पष्टीकरण ह्या पूर्ण दृष्टांतातून द्यायचंय. तेव्हा असे असं आहे की या खड्यामध्ये जे काही खड्याचं रूप आहे ते पाण्याच्या घटामध्ये टाकल्यानंतर प्रातःकाळी माझ्याकडे घेऊन ये असं जे श्वेतकेतू म्हणजे पित्याने सांगितलं आणि प्रत्यक्ष करण्याच्या इच्छेने त्याप्रमाणे तो प्रयोगही केला. तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी अरुणीने त्याला सांगितलं की हे वत्स रात्री तुम्ही जे काही मीठ पाण्यात टाकलं होतं त्या मिठास तू घेऊन ये. आणि अशा प्रकारे सांगितल्यावर त्याने त्या मिठास घेऊन जाण्याच्या इच्छेने पाण्यात हुडकण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या मिठाची त्याला प्राप्ती झाली का? नाही झाली. प्राप्ती त्याला झाली नाही, कारण ते मीठ तेथे मिळालेच नाही. कारण ते मीठ मीठ जे आहे हे तेथे उपस्थित असताना देखील ते दिसत नव्हते, कारण ते पाण्यामध्ये विरघळून गेले होते. असा हा दृष्टांत आहे. आता ह्या दृष्टांतालाच पुढे त्यांनी विस्तार केला आहे की हे कसं म्हणजे हे आत्मतत्वाचा संदर्भ घेऊन हे उदाहरण आहे. आत्मतत्व जे आहे परमेश्वर कसा आहे, तर परमेश्वर पूर्ण ब्रह्मांडामध्ये सर्वत्र आहे तो आणि कुठे नाही अशी जागाच नाही आहे. मग दिसत का नाही? मग त्याचं उदाहरण दिलं की जर मिठाचा खडा पाण्यात टाकला आणि तो पूर्ण घोळला तर तो दिसत नाही पण असतो. असा हे विषय त्याने इथे मांडायला सुरुवात केली आहे. तेव्हा त्या संदर्भातला हा दुसरा मंत्र असा आहे की यथा विलीनमे वांग अंगाश्यामता दाचा मेती कथमिती लवणम इति अध्यादाचा मेती कथमिती लवण्यमित्यादा दाचा मेती कथमिती लवणमित्याथ्या प्रस्येत तदथ मोपत्तिथ्या इति तथा चकार तच्च सर्वतते तम होवाच वाव किल तत्सौम्य न निभालये से त्रयी व किलेत. अरुणी काय म्हणतो की ज्या प्रकारे आता अरुणीने त्याच्यावर सांगायला सुरुवात केली की ज्या प्रकारे तो मिठाचा खडा त्या जलामध्ये विलीन होऊन गेला आणि तो दिसेनासा झाला, अशा वेळेस तू आता असं कर की हे जल जे आहे ते प्राशन करून दाखव. त्यावर शेतकरी म्हणाला की ठीक आहे, आणि त्याने त्यातलं अल्प जल घेतलं आणि त्याने त्याचं तोंडामध्ये टाकलं. तेव्हा त्याला लगेच कळालं की हे जल जे आहे हे खारट होतं. त्यानंतर अरुणी म्हणाला ठीक आहे, आता ह्या जलास तू फेकून दे व माझ्याजवळ ये. आणि पुढे म्हणाला की हे सौम्य अशा प्रकारे ते सत्तत्व देखील निश्चितच विद्यमान ह्या जगतात आहे, परंतु तू त्याला त्या दृष्टीने पाहिलं नाहीस. डोळ्याने जेव्हा पाहिलं तेव्हा दिसलं नाही आणि जिभीवर जेव्हा ते पाणी टाकलं तेव्हा खारट लागलं. जेव्हा जिभीवर टाकल्यावर तू काय म्हणालास की नाही खारट चव आहे, म्हणजे ह्याच्यात मीठ निश्चितच आहे. पण नुसत्या डोळ्याने पाहिल्यानंतर काय म्हणाला की ह्याच्यात मीठ मला नाहीये, दिसत नाहीये. म्हणजे एका एका परीक्षणामध्ये नाही म्हणतो आणि दुसऱ्या परीक्षणामध्ये आहे असं म्हणतो. याच्यावरून जरी ते दिसत नसलं तरी ते विद्यमान आहे असा त्याचा निष्कर्ष आहे. आणि म्हणून तू जरी पाहू शकत नसला तरी सत्तत्व जे आहे या जगतामध्ये सर्वत्र सदैव विद्यमान आहे, असा ह्या मंत्राचा अर्थ आहे. तेव्हा आशय असा आहे की ज्या प्रकारे ते जे मीठ आहे ते जलामध्ये विलीन होऊन जातं आणि त्यामुळे तू त्यास जाणत नाहीस, तुला दिसत नाही असं तू म्हणतोस, तरी तो मिठाचा खडा जरी दिसत नसला तरी त्या जलामध्ये तो असतोच आणि दुसऱ्या उपायाने त्याची उपलब्धी होऊ शकत नाही, होऊ शकते. अशा प्रकारचं त्याने पुढचा मुद्दा सांगितला की याची प्रतीती तुला यायची असेल तर तू हे वत्स तू या खाऱ्या जलाचं आचमन कर आणि हे जल घेताना त्याला तू त्यास खालीवर करून मीठ विरघळून दे आणि त्याच्यानं त्याचं आचमन म्हणजे एका चमच्यात पाणी घे आणि ते घे पिऊन घे. ते तेव्हा पित्यानं असं सांगितल्यानंतर
ते मिठयुक्त जलास व्यवस्थित ढवळले व त्यानंतर अत्यल्प प्राशन केले. आणि त्यानंतर अरुणीने त्यास विचारलं की हे जल कसे आहे. त्यास उत्तर देताना श्वेतकेतू म्हणाला की हे जल तर खारट आहे. पिता अरुणी म्हणाला की जर असे हे जल खारट असेल तर त्यास फेकून द्यावे. अशा प्रकारे सांगताना त्या आपल्या पुत्राला त्यांनी पुढे स्पष्टीकरण दिलं की पिता म्हणतो की ज्या प्रकारे हे मीठ पूर्वी दर्शन आणि स्पर्शाने ते ग्रहित होते, म्हणजे पूर्वी डोळ्याने दिसत होतं, हाताचा स्पर्शही त्याला आपण केला किंवा जिभेवर जरी तो खडा टाकला तर आपल्याला खारट लागत होतं. परंतु नंतर जेव्हा जलामध्ये तो विलीन झाला आणि त्या विलीन झाल्यानंतर आपण म्हणतो की नाही तो दिसत नाही, तो विद्यमान नाही, तरीही तो विद्यमान आहे. कारण त्या पाण्याला त्यांनी ज्यावेळेस जिभेद्वारे स्पर्श केला तेव्हा त्या जिभेच्या स्पर्शाने त्या ठिकाणी तिथे तेज, आप आणि अन्न या तिन्हीचाही कार्यभूत अशा प्रकारचा प्रभाव आहे, परिणाम आहे. आणि अशा या शरीर रूपात सुद्धा ह्या शरीर रूप शृंगात, शृंग म्हणजे कार्य, हे जे शरीर रूपाचा जो आविष्कार आहे त्या ठिकाणी सुद्धा वाव आणि किल हे दोन निपात ह्या आचार्याच्या उपदेशाचं स्मरण करत त्या ठिकाणी प्रदर्शित केलं आहे. तेव्हा तेज, जल आणि अन्नादिकाच्या शृंगाने कारणीभूत असलेल्या त्या सत्तत्वाचाच ह्या ठिकाणी संबंध शरीरामध्ये हा तो सत्तत्वच आहे. वटवृक्षाच्या बीजांची सुद्धा अणिमाच्या समान म्हणजे ती अतिशय सूक्ष्म अशा ह्याच्या रूपामध्ये त्याची विद्यमानता असतेच, पण ते आपल्या डोळ्याला दिसत नाही, इंद्रियांना उपलब्ध होत नाही. आणि म्हणून तू म्हणतो की सत नाहीच आहे, सत दिसत नाही. आणि ज्या प्रकारे इथे जलामध्ये दर्शन आणि स्पर्शाने उपलब्ध न झाल्याने विद्यमानातून ह्या मिठातून जिभेस उपलब्ध केले असता त्याची आपल्याला प्रतीती मिळते, त्याच प्रकारे निश्चितच ह्या विद्यमान जगताच्या मूलभूत अधिष्ठानात सतलाच तू मिठाची उपमा दिलेली आहे. आणि त्या मिठाच्या या अणिमाच्या समान त्या ठिकाणी त्याच्या उपायाने ते उपलब्ध होऊ शकतो. तो म्हणजे त्या जिभेच्या या स्पर्शाने आपल्याला त्याची उपलब्धी आणि त्याची प्रतीती मिळते. तेव्हा त्या दृष्टिकोनातून आपण त्याचा अभ्यास करावा, म्हणजे आपल्याला या जगतात सत्तत्व, सच्चिदानंद तत्व, ब्रह्मतत्व जे आहे हे कसं आहे हे कळेल. म्हणून ब्रह्मांडामध्ये ब्रह्मतत्व आहे हे सांगण्याकरता त्याने अजून स्पष्ट होणारं हे दृष्टांत सांगितलं. तेव्हा पुढचा मंत्र असा आहे या संदर्भात की सय एशोण आणिमा तदात्मादमिदम सर्वं तत्सत्यम तत्सत्यम आत्मा तत्वमसी श्वेतकेतु इति भूय एवमा भगवान विज्ञान पयत्विती तथा सौम्येती होवाच. तेव्हा हा जो काही आणिमा आहे, आणिमा म्हणजे अत्यंत सूक्ष्म अशा प्रकारचा असं हे आत्मतत्व आहे. तर त्याच्याच ह्या एतद रूपच हे सर्व काही ब्रह्मांड आहे, हे जगत आहे, त्या आत्म्यातनीच ते पूर्ण आहे. आणि तेच सत्य आहे, तोच आत्मा आहे. आणि हे श्वेतकेतू तो जो आत्मा आहे ना तेच तू आहेस. अशा प्रकारे अरुणींनी पुन्हा पुन्हा एकदा त्याला सांगितलं. आणि हे सगळं ऐकल्यावर सुद्धा पुन्हा श्वेतकेतू म्हणाला भगवान मला पुन्हा समजावून सांगावे. त्यावर अरुणी म्हणाला ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी इतकं प्रकारचे उदाहरण दिले तरी त्याच्या पूर्णपणे त्याला आकलन होत नाही. आणि म्हणून प्रत्येक वेळी सगळं ऐकल्यानंतरही पुन्हा एकदा मला समजून सांगावं अशाच प्रकारचं अरुणीचं त्या श्वेतकेतूचं म्हणणं आहे. तेव्हा याचा आशय असे की स यह इत्यादी जी काही श्रुती आहे ती पूर्ववतच आहे. जर अशा प्रकारे मिठाच्या आणिमाचे समान ह्या इंद्रियांना उपलब्ध होणारा दिसत नसला तरी या जगताच्या मूलभूत जो आहे ते सत्तत्व कोणत्या तरी दुसऱ्या उपायाने उपलब्ध होऊ शकतो हे सिद्ध आहे. ज्याच्या उपलब्धीने प्राप्त न झाल्याने अकृतार्थ होऊन जातो, तर त्याच्या उपलब्धीसाठी काय करायला पाहिजे या गोष्टीच हे भगवान आपण मला पुन्हा एकदा दृष्टांताच्या द्वारे मला पुन्हा एकदा सांगा. कारण तुम्ही सांगताय हे मिठाचं ठीक आहे, परंतु आत्मतत्व कशावरून बुवा हे आहे असं कसं म्हणता येईल. कारण ते आपल्याला पूर्वी कधी अनुभवालाच नाही, तर नंतर अनुभव कसा येईल हा प्रश्न आहे. कारण मीठ हे आपण पाहिलेलं आहे, आधी मीठ हे टाकलंय मध्ये, त्याचं पूर्णपणे त्याला घोळलेलं आहे त्यात, त्यामुळे आपल्याला माहिती आहे की ह्याच्यात मीठ आहे आणि पुन्हा चव घेतलेली आहे. पण तसा प्रकारचा आत्मतत्वाचा जो अनुभव आहे तो जगतात कसा येईल. म्हणजे दृष्टांत जरी कळाला, समजला, तरी त्याच्यावरून सिद्धांत परिपूर्णपणे कळेल असं नाही. दृष्टांत जे दिलेले असतात ना त्या त्या दृष्टांतामध्ये आपल्याला नंतर ही कल्पना करावी लागते. आपली कल्पनाशक्ती जसं आकाशामध्ये उडणारा एखादा पक्षी आहे, लहान बाळाला तो पक्षी दाखवताना
आपण काय आकाशापर्यंत बोट नाही घेऊन जात. तर आपण तर्जनीने फक्त दाखवतो. ते जर लहान बाळ जर हुशार असेल तर ते काय करेल, जिथे दाखवले त्या दिशेने ते आकाशात पाहिल. आणि त्या आकाशाच्या त्या दिशेने पाहून त्याला तो पक्षी दिसेल. पण तो फक्त बोटाच्या टोकापर्यंत जर पाहत असेल तर त्याला पक्षी दिसेल का हो, मला सांग. श्वेतकेतूचा आता असा प्रकार होतोय की तो दृष्टांत ऐकतो, परंतु तो दृष्टांताच्या मर्यादेपर्यंतच त्याचं चिंतन होतं. त्याचं चिंतन त्या दृष्टांताच्या माध्यमातून कल्पनेचा आधार घेऊन तिथपर्यंत जात नाही. आणि म्हणून वारंवार तो म्हणतो की मला पुन्हा एकदा समजावून सांगावे. तेव्हा इथे अशा प्रकारे छांदोग्य उपनिषदातील 6व्या अध्यायातील 13वा खंडावरचं भाष्य. हा, 13 खंड झाले आपले. आता 14वा खंड आपण बघूया. एकूण 16 खंड आहेत याच्यामध्ये. तर आज आपण 14व्या खंडाचं सुरुवात करू आपण. आणि पुढच्या वेळेस आपण 14, 15 आणि 16 असे 3 खंड पूर्ण करू. तेव्हा 14वा खंडाचा जो विषय आहे तो अन्य ठिकाणाहून आणलेल्या या पुरुषाच्या दृष्टांताद्वारे इथे उपदेश केलेला आहे. पुरुषतत्व काय आहे आणि त्या पुरुषतत्वाच्या माध्यमातून त्या दृष्टांताद्वारे आपल्याला आत्मतत्वाचा उपदेश केलेला आहे. तेव्हा मंत्र असा आहे की यथा सौम्य पुरुषम गंधोरेभ्यो भिनद्धा क्षमानीय तम ततो तीजने विसृजेत यथा तत्र प्रांग वेदांग वधारांग वा प्रत्यंग वा प्रध्माम्यता भिन्न भिन्नधाक्ष आणि तो भिन्नधाक्षो विसृष्ट. अर्थ असा की हे सौम्य, ज्या प्रकारे कोणी चोर ज्याचे डोळे बांधून कुठल्या तरी अशा अज्ञात अशा ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी त्या पुरुषास गांधार देशामध्ये घेऊन गेला जातो, तेव्हा आणून तिथे जनशून्य स्थानावर सोडून दिलं जातं, ज्या ठिकाणी कोणीही नाही, एकांत आहे. अशा ठिकाणी त्याला दूर अंतरावर हे डोळ्यावर पट्टी बांधून तिथे आणून त्याला सोडला असताना त्या जागी ज्या प्रकारे तो पूर्व, उत्तर, दक्षिण आणि पश्चिमेकडे तोंड करून ओरडला की माझे डोळे बांधून इथे आणल्यावर डोळे बांधलेल्या स्थितीतच मला इथे सोडून दिले आहे, असं तुम्ही ओरडून म्हटलेलं आहे. तेव्हा काय स्थिती असते अशा वेळेस. म्हणजे कल्पना आहे अशी आहे की चोरांनी काय केलं की त्या ग्रस्ताला पकडलं, त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि अज्ञात अशा त्या गांधार देशामध्ये त्याला नेलं. आणि त्या ठिकाणी मग त्याला दिशेचंही भान राहिलं नाही, काही दिशाही समजत नाही, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण काय आहे ते. आणि तिथे कोणी लोकही नाहीत कोणाला विचारून माहिती घ्यावी, अशा प्रकारची ती स्थिती आहे. तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की हे सौम्य, लोकांमध्ये ज्या प्रकारे कोणी द्रव्याच्या हव्यासापायी किंवा द्रव्य लुटण्याकरता जो चोर कोणत्या तरी पुरुषास जेव्हा अभिनद्धाक्ष म्हणजे ज्याचे नेत्र चक्षु हे बांधून घेतलेल्या, याचा अर्थ नेत्र हे बांधलेल्या स्थितीमध्ये आणि गांधार देशातून आणून एखाद्या वनामध्ये किंवा एकांतात तसेच त्याचे नेत्र व हात बांधून ठेवले जातात, तेव्हा त्याच्या स्थानी तो दिग्मार्गाने युक्त असलेला, प्रांगवा म्हणजे पूर्वाभिमुख असलेला, उत्तराभिमुख, दक्षिणाभिमुख आणि पश्चिमा अशा विविध चारी दिशेने मुख करून त्याला अशा प्रकारे ह्या शब्दाचा उच्चार करून ओरडावे असे त्याला वाटतं की आपण कुठे आहोत, आपण कोणत्या दिशेने. परंतु तो एकांत आहे, तिथे एकही व्यक्ती आजूबाजूला नाहीये. अशा त्या गांधार देशामध्ये नेत्र बांधून तेथे तो चोर त्यांना घेऊन आलेला आहे. आणि मग नेत्र बांधून ठेवल्या जाऊ शकतात. हे बांधल्यानंतर त्याची काय स्थिती आहे या संदर्भामध्ये हा मंत्र आहे. तेव्हा त्याचं विस्ताराने आपण त्याचा अर्थ पाहिलेला आहे. पण त्याचं नेमकी काय इथे संदर्भ आहे तो पुढच्या मंत्रामध्ये दिलेला आहे. तो आपण पुढच्या रविवारी पाहूया. तेव्हा हा 14वा खंड आपण पुढच्या रविवारी प्रारंभ करू. 14, 15 आणि 16 हा इथे थांबूया आपण. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.